जय गजानन. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेशवाई नऊवारीची कटिंग पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे. अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये ही नऊवारी आहे आणि यानंतरच्या भागामध्ये मी तुम्हाला स्टिचिंग कशी करायची आहे याचा देखील डिटेल व्हिडिओ देणार आहे. यासाठी मी 2.5 मीटर अस्तर घेतलेला आहे. पूर्ण उंची -4 इंच आपण इथे घेत आहोत आणि सीटचा देखील मी तुम्हाला फॉर्म्युला स्क्रीनवर दिलेलाच आहे. सीटचा चौथा भाग अधिक 1 इंच आपल्याला घ्यायचा आहे. नऊवारीसाठी सीट आपल्याला थोडंसं लूजच ठेवायचं आहे सीटचा भाग, जेणेकरून तुम्हाला बसण्यासाठी कम्फर्टेबल होईल. 1 इंचाची आपण पुढे मार्जिन घेत आहोत. 2 इंच मी वर टेप सोडलेला आहे आणि खाली मी 17 इंच घेतलेला आहे. हे 17 इंच तुम्हाला सगळ्या मापांसाठी चालणार आहे. एकदम सोपा फॉर्म्युला आहे हा, फार किचकट नाहीये. 17 इंच तुम्ही घेतलं तर हे सगळ्यांसाठीच कम्फर्टेबल आहे. 2.5 इंच आपण पुढे घेतलेला आहे आणि 1 इंच आपण कोपऱ्यामधनं घेऊन शेप दिलेला आहे. हा जे आकाराचा शेप जास्त डीप आपल्याला द्यायचा नाहीये. खाली बॉटमसाठी आपण अर्धा बॉटम अधिक 2 ते 3 इंच घ्यायचंय. मी इथे 8 ते 9 इंच घेतलेला आहे आणि बॉटम देखील आपल्याला मोठा ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला मांडी घालून बसता येईल. आता आपण याची कटिंग करून घेत आहोत. आता दोन्हीही पायांची कटिंग झालेली आहे. आणि ही नऊवारी अखंड नसून ही नऊवारी आपण कटिंग करून घेणार आहोत. दोन्ही पायाची वेगवेगळी आणि पदराची कटिंग वेगळी करणार आहोत. आता आपण पहिल्यांदा पदराचं कटिंग करून घेणार आहोत. पदराच्या कटिंगसाठी आपल्याला जेवढी आपली उंची आहे त्या उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे. उंचीच्या दुप्पट अधिक 15 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि हे माप देखील सगळ्या उंचीच्या मापांसाठी कॉमन आहे. यामध्ये तुम्हाला कुठलीही बदलायची गरज नाहीये. आता आपण कटिंग करून घेत आहोत पदराची. पदराची कटिंग करताना एक काळजी घ्यायची आहे की जो वरचा काठ आपण जो कापणार आहोत तो काठ आपला छातीच्या साईडनी जो जातो तो भाग आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही कटिंग करताना तुम्ही तो पदर अंगावर टाकून बघा आणि खांद्यावरून जो पदर आपण टाकलाय त्या ठिकाणाहूनच आपल्याला 20 इंच मायनस करायचे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. खालच्या साईडचा सीटच्या भागाला जातो पदर आणि वरचा आपला खांद्याला जातो, जिथे आपण पिनअप करतो तिथे. आणि तिथून आपल्याला तिरपी रेषा मारून घ्यायची आहे. फक्त आपल्याला काळजी एवढी घ्यायची आहे की तो पदर कट करण्यापूर्वी एकदा खांद्यावर टाकून चेक करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली कटिंग चुकीची होणार नाही. आता अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आता वरून 4 इंच आपल्याला सोडायचे आणि त्यानंतर आपण 1-1 इंचावर पदराच्या प्लेट्ससाठी मार्किंग करणार आहोत आणि बॉल पिनाच्या साहाय्याने तुम्हाला पदराच्या प्लेट्स वरच्या डायरेक्शनच्या करायच्या आहेत, वरच्या साईडच्या. प्लीट्स घेताना तुम्ही लक्षात घ्या की प्लीट्स आपण ही वरच्या साईडने घेत आहोत, म्हणजे अगदी नऊवार आपलं नेसल्यासारखं दिसतं. आणि सगळ्या प्लीट्स एकसारख्या डिस्टन्सवर आपल्याला घ्यायच्या आहेत आणि बॉल पिना लावून घेतल्यामुळे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेला एकदम सोपं जातं. परत परत प्लीट्स मारायची गरज पडत नाही. आणि आपण जिथून प्लेट्स देत आहोत ही पदराची राईट साईड आहे. तुम्ही पाहतच असाल ही राईट साईड आहे. अशा प्रकारे मी सगळ्या प्लेट्स मारून ते अंतर 17 इंच रेडी करून घेतलंय. आता आपल्याला खालच्या साईडनी टेप लावून पूर्ण उंची एवढं नऊवार कापून घ्यायचं आहे.
आपली जेवढी उंची आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे मिळवायचा नाहीये अलाउन्स. जेवढी पूर्ण उंची आहे तेवढी कटिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला डाव्या पायासाठी जो मागचा काष्टा असतो, त्यासाठी आपल्याला जेवढी उंची आपली आहे, त्या उंचीच्या दुप्पट घ्यायचं आहे. आणि हे देखील सगळ्यांसाठी कॉमन माप आहे. तुमची उंची 40 असू द्या किंवा 36 असू द्या. हा फॉर्म्युला आपला एकदम सोपा आहे. आता अशा प्रकारे आपला डाव्या पायाचा काष्टा कट झालेला आहे आणि उजव्या पायाच्या काष्ट्यासाठी देखील आपल्याला उंचीच्या दुप्पटच पाहिजे. कारण की आपली ही पेशवाई नऊवारी आहे, यामध्ये खूप मिऱ्या नसतात. आता मी दोन्ही पायाचे उंचीच्या दुप्पट आणि एक पदर असं कापून मी घेतलंय. आता आपला जो जे आकार आहे, तुम्ही जेव्हा कटिंग करताल तेव्हा तुमच्या डाव्या हाताचा जो जे आकार येतो तुमच्या समोर पॅन्ट ठेवून, तिथे आपल्याला त्या जे आकारावर प्लीट्स मारून घ्यायचे आहे. हे लक्षात ठेवा की तुमचा लेफ्ट हँडला नेहमी प्लीट्स येतात आणि राईट हँडला तुमचा काष्टा येतो. मग तो मागचा असू द्या नाहीतर पुढचा असू द्या. हे एकदम सोप्पा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतेय लक्षात ठेवायला. आता आपल्याला वरच्या डायरेक्शननी 1-1 इंचावर पुन्हा प्लीट्स मारून घ्यायचे आहे. जेवढा तुमचा जे आकार आहे तेवढ्या तुम्हाला प्लीट्स तिथे बसवायच्या आहेत आणि हा देखील तुम्हाला बॉलपिनच्या साहाय्याने अटॅच करून घ्यायचा आहे भाग. अशा प्रकारे मी आता एक एक करून प्लीट्स घेतले आहेत. आता आपल्याला जेव्हा आपण पुढचा काष्टा करू तेव्हा पुढच्या काष्ट्याला पण तुम्हाला हीच पद्धत करायची आहे. पुढच्या काष्ट्याला तुम्ही डाव्या साईडला पुन्हा प्लेट्स द्यायच्या आहेत आणि उजव्या साईडला काष्टा करायचा आहे. आता मी थोडंसं कम्फर्टेबल व्हावं यासाठी मी नऊवारीचं डायरेक्शन फिरवून घेतलं आणि प्लीट्स पुन्हा मी मारतीये. तुम्हाला जसं कम्फर्ट होईल तसं तुम्ही प्लीट्स मारून घ्या. पण सुरुवातीला प्लीट्स जेव्हा मारायला घेताल तेव्हा कंपल्सरी तुम्ही आपल्या समोरच्या बाजूला कटिंग ठेवून डाव्या हाताच्या जे आकारालाच प्लीट्स द्या. अशा प्रकारे आपल्या प्लीट्स एकदम रेडी झालेले आहेत. आणि जेवढ्या प्लीट्स तुम्ही एकसारख्या देताल तेवढा तुमचा मागचा भाग एकदम छान दिसणार आहे. आता आपला जेवढा उंचीचा दुप्पट जेवढा भाग आपण घेतलेला आहे त्याचा जो एंड आहे काठ, त्या काठापासून आपल्याला मागच्या काष्ट्यासाठीच्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय की आपण आता जेवढी उंची होती आपली त्या उंचीच्या आपण पहिल्यांदा मिऱ्या घेत आहोत आणि काठाची जेवढी रुंदी असती तेवढीच रुंदी आपली मागच्या काष्ट्याला येते. आता मी त्या पहिल्यांदा उंचीच्या भागाच्या मिऱ्या करून घेतीये. मिऱ्या करताना तुम्ही पुन्हा बॉलपिनचा पण वापर करू शकतात जर दिसत असतील तर. आता शेवटचा आपण टर्न घेतलाय. आता आपण उंचीच्या मिऱ्या तर आपल्या झाल्या आहेत. आता आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा इकडे शिल्लक आहे आपल्या चुन्यांच्या भागाकडे, तिकडे आपल्याला मिऱ्या घेत घेत जायचंय. मिऱ्या फक्त एकसारख्या आल्या पाहिजे, कुठेही सुटणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता बघा आपल्या पूर्ण मिऱ्या रेडी झाल्या आहेत. म्हणजे आपला जेवढा सीटचा भाग होता तो भाग आपण पूर्ण मिऱ्यांचे हे घेऊन रेडी करून घेतला आहे. आता इथे तुम्ही इस्त्रीचा देखील वापर करू शकतात. याला तुम्ही बॉल पिना लावून घ्यायचा आणि हा भाग जेव्हा रेडी झाला की लगेच तुम्ही त्याला प्रेसच्या साहाय्याने छान इस्त्री करून घ्यायचा. म्हणजे तो काष्टा एकदम छान दिसतो आणि हालत नाही कुठेही. आता बघा मी पुन्हा एकदा सगळ्या मिऱ्या छान अरेंज करतीये. कुठे सुटणार नाही याची मी काळजी घेतीये. मग नाही तर स्टिचिंग केल्यावर पण त्या एखाद्या वेळेस निसटू शकतात.
आता अशा प्रकारे आपला डावा पाय रेडी झालाय, म्हणजेच मागचा काष्टा आपला रेडी झालाय. आणि ही इतकी सोपी नऊवारी आहे की तुम्ही कस्टमरला अगदी 1 तासामध्ये पण तयार करून देऊ शकतात. जेणेकरून तुमच्या बुटीक पण छान चालेल. अगदी याच्यामधनं तुम्हाला रिझल्ट छानच मिळतील या नऊवारीचे. आणि स्टिचिंग पण आपलं खूपच सोपं आहे. पुढचा व्हिडिओ तुम्ही बघतालच. आता अशा प्रकारे ही अशी नऊवारी आपली तयार होणार आहे. पुढचा काष्टा आपण नेक्स्ट व्हिडिओत घेऊ आणि माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.